19 एप्रिलला आहे अक्षय तृतीया. या दिवशी गजकेशरी योग, रवी योग, अमृत सिद्धी योग आणि धनयोग यांचा महासंयोग होत आहे. हे योग एकत्र आल्यानं आर्थिक अडचणी दूर होऊन प्रगतीचे नवे मार्ग मोकळे होतात असं सांगितलं जातं. या काळात केलेली सुवर्ण खरेदी सुद्धा पिढ्यानपिढ्या समृद्धी टिकवून ठेवण्यास मदत करते. एवढंच नाही तर या दिवशी केलेले काही गुप्त उपाय तुमचं नशीब कायमचं बदलू शकतात. पण एक गोष्ट लक्षात ठेवा, हे उपाय सगळ्यांसमोर नाही तर शांतपणे आणि श्रद्धेनं गुपचूप करावे, तरच त्याचा खरा परिणाम दिसतो. चला तर मग आज जाणून घेऊयात 4 सोपे पण जबरदस्त प्रभावी उपाय जे तुमच्या आयुष्यात सुख समृद्धी आणि लक्ष्मीचं आगमन कायम अक्षय करू शकतात. आता अक्षय तृतीयेच्या दिवशी लक्ष्मीचं पूजन आपण करतोच, पण ती कायम स्वरूपी आपल्याकडे स्थिर राहावी म्हणून 19 एप्रिलच्या आधी हे 4 उपाय नक्की करून पहा. कारण यामुळे माता लक्ष्मीचे आशीर्वाद तर आपल्याला मिळतातच आणि घरामध्ये धनधान्याची कधीही कमतरता भासू नये यासाठी अक्षय तृतीयेपूर्वी काही अचूक वास्तू उपाय हे अत्यंत फलदायी ठरू शकतात. मग तुमच्या स्वयंपाकघरातील धान्याच्या डब्यात 4 वस्तू आवर्जून ठेवा, ज्यामुळे लक्ष्मी प्रसन्न होईल आणि अन्नपूर्णा माता सुद्धा प्रसन्न होईल. असं मानलं जातं की ज्या घरामध्ये अन्नपूर्णा कक्ष म्हणजे स्वयंपाकघर शुद्ध आणि समृद्ध असतं, तिथे माता लक्ष्मीचा कायम वास असतो आणि माता अन्नपूर्णेचा सुद्धा. आता सर्वात पहिला उपाय तुम्हाला करायचा आहे ते म्हणजे गव्हाचं पीठ. हे आपल्या अन्नाचा मुख्य आधार आहे. त्यामुळे अक्षय तृतीयेपूर्वी आपल्या घरातील पिठाच्या डब्यात 10 रुपयाचे एक स्वच्छ नाणे ठेवा. नाणं हे लक्ष्मी मातेचं प्रतीक मानलं जातं आणि पिठात हे नाणं ठेवल्याने अन्नधान्यामध्ये भरभराट होते आणि आर्थिक ओघ वाढतो असा समज आहे. दुसरी महत्वाची गोष्ट आहे मीठ. आणि मीठ हे नकारात्मक ऊर्जा दूर करण्यासाठी प्रभावी मानलं जातं. म्हणून मिठाच्या बरणीत 5 लवंगा टाकून ठेवाव्या. लवंगा आणि मिठाचं हे मिश्रण घरातील दारिद्र्यता दूर करते आणि सकारात्मक ऊर्जा आकर्षित करण्यास मदत करते असं म्हणतात. एवढंच नाही तर या उपायाने कर्जातून मुक्ती मिळण्याचेही मार्ग मोकळे होतात असं सांगितलं जातं. तिसरी गोष्ट म्हणजे साखर. साखर ही गोडव्याचं प्रतीक आहे, तर त्या साखरेच्या डब्यामध्ये तुम्हाला दालचिनी टाकायची आहे. दालचिनी हा मसाल्यातील पदार्थ आहे आणि दालचिनी समृद्धी आणि नशिबाचे दरवाजे उघडते असा समज आहे. त्यामुळे साखरेच्या डब्यात दालचिनीचे 2-3 तुकडे टाकून ठेवा. यामुळे कुटुंबातील सदस्यांमध्ये प्रेम वाढतं आणि उत्पन्नाचे नवीन स्रोत निर्माण होतात असंही सांगितलं जातं. चौथी गोष्ट तुम्हाला करायची आहे ती म्हणजे तांदळाच्या डब्यात हळकुंड गुपचूप ठेवावं. तांदूळ किंवा अक्षता हे मांगल्याचं प्रतीक आहे, तर हळद हे भगवान श्रीहरी विष्णू आणि माता लक्ष्मीला अत्यंत प्रिय आहे. तांदळाच्या डब्यात एक अख्खं हळकुंड ठेवावं. या उपायाने घरातील धान्य अक्षय राहतं आणि शुभ कार्यामध्ये येणारे अडथळे दूर होतात असं सांगितलं जातं. तर अशा प्रकारे गुपचूप या 4 वस्तू आपल्या स्वयंपाकघराच्या ठिकाणी आवर्जून ठेवा. याचे लाभ तुम्हाला नक्कीच अनुभवायला मिळू शकतात. आता अक्षय तृतीयेच्या दिवशी माता लक्ष्मीला आवाहन कसं करावं, तर या दिवशी सकाळी लवकर उठून स्नान करून लक्ष्मी मातेची आणि कुबेर यंत्राची पूजा करावी. आधी सांगितलेले संपूर्ण उपाय केल्यानंतर मनोभावे प्रार्थना करावी की हे लक्ष्मी माते, आमच्या घरातील धन आणि धान्य अक्षय ठेव आणि तुझा आशीर्वाद आमच्यावर सदैव राहू दे. अक्षय तृतीयेला पूजा झाली की दुसऱ्या दिवशी या 4ही वस्तू वाहत्या पाण्यात विसर्जित कराव्या. हा साधा आणि सोपा उपाय आहे. तुम्ही अक्षय तृतीयेच्या आधीपासूनच या वस्तू आपल्या स्वयंपाकघराच्या डब्यांमध्ये ठेवू शकता. त्यानंतर अक्षय तृतीयेला लक्ष्मी मातेचं आवाहन करून त्या दुसऱ्या दिवशी वाहत्या पाण्यात विसर्जित करू शकता. यामुळे नक्कीच तुम्हाला लाभ अनुभवायला मिळू शकतो. याही व्यतिरिक्त या दिवशी कवड्यांचा आणि कुंकवाचा उपाय तुम्ही करू शकता. हा उपाय देवी लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी अत्यंत प्रभावी मानला जातो. यामुळे आर्थिक वृद्धी होते असं म्हणतात. आता यासाठी काय करावं, तर अक्षय तृतीयेच्या दिवशी सकाळी लक्ष्मी मातेच्या पूजेत 5 किंवा 7 पांढऱ्या रंगाच्या कवड्या ठेवाव्यात. या कवड्यांवर हळद कुंकू वाहून त्याची पूजा करावी. संध्याकाळी सुद्धा पूजा करावी आणि पूजा झाल्यानंतर या कवड्या एका लाल कपड्यात बांधून गुपचूप आपल्या तिजोरीत किंवा पैशाच्या जागी ठेवाव्या. हे करताना कोणाशीही बोलू नये किंवा कोणालाही हा उपाय सांगू नये. यामुळे घरात पैसा टिकू लागतो असं सांगितलं जातं. हा अनुभव तुम्हीही घ्या. शिवाय या दिवशी पाण्याचं दान करणं हे महापुण्य मानलं जातं. म्हणून या दिवशी एक नवीन मातीचे मडके विकत घ्यावे. त्यात स्वच्छ पाणी भरावं आणि त्यात थोडं गंगेचं पाणी किंवा तुळशीचं पान टाकावं. हे मडकं एखाद्या मंदिरात किंवा गरजू व्यक्तीला गुपचूप दान करावं. यामुळे पितरांचा आशीर्वाद मिळतो आणि कामातील अडथळे दूर होतात. पण दान करताना मी हे दान करत आहे असं कोणालाही ओरडून सांगू नये. गुपचूप केलेले हे उपाय तुम्हाला अक्षय पटींनी
पुण्य प्राप्ती करून देतात असं म्हणतात। याचबरोबर आणखी एक महत्त्वाचा उपाय तुम्ही अक्षय तृतीयेच्या दिवशी करू शकता, तो म्हणजे घरात नकारात्मक ऊर्जा येऊ नये आणि सुख समृद्धी नांदावी यासाठी आहे। त्यासाठी काय करावं तर थोड्या हळदीत थोडं गंगाजल किंवा पाणी मिसळून त्याची पेस्ट तयार करावी आणि सकाळी लवकर उठून स्नान उरकल्यानंतर घराच्या मुख्य दरवाजाच्या दोन्ही बाजूला गुपचूप या हळदीचे स्वस्तिक चिन्ह काढावे। स्वस्तिक चिन्ह काढल्यानंतर त्याची पूजा करावी, थोड्या अक्षता लावाव्या आणि धूपदीप दाखवावा। महत्त्वाचं म्हणजे हळद ही गुरुग्रहाचं प्रतीक आहे आणि स्वस्तिक हे श्री गणेशाचं प्रतीक आहे। या उपायांमुळे घरात वर्षभर सकारात्मकता राहते असं सांगितलं जातं। मात्र लक्षात ठेवा, हे उपाय करताना गुपचूप करावेत, त्याचा कोणताही गाजावाजा करू नये आणि मनापासून श्रद्धेने हे उपाय केल्यास तुम्हाला त्याचे अनुभव नक्कीच मिळतील। अक्षय तृतीयेच्या दिवशी तुम्ही अशा प्रकारचे कोणते गुपचूप उपाय केलेत का आणि त्याचा तुम्हाला काय लाभ मिळाला, काय अनुभव आलेत, शेअर करायला विसरू नका। अशाच प्रकारच्या माहितीपूर्ण व्हिडिओसाठी लोकमत भक्ती चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा, म्हणजे आमच्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील। तसेच योग्य आध्यात्मिक मार्गदर्शनासाठी लोकमत भक्तीच्या फेसबुक पेज आणि इन्स्टा पेजला लाईक आणि फॉलो करायला विसरू नका।